मे महिना संपला, जून सुरू झाला, पण उन्हाळा काही संपायचं नावच घेत नाहीये. आज सकाळी 10:15 वाजता दळण द्यायला बाहेर पडले, पण एवढं ऊन होतं की पूर्ण चेहरा स्कार्फने झाकूनही उन्हाच्या झळा जाणवत होत्या. आणि घरातली कामं कितीही टाळली तरी काही कामांसाठी बाहेर पडावंच लागतं ना. आता दळण टाकून झाल्यावर देवासाठी फुलं आणायला गेले होते. तिथं सुंदर सुंदर बुके तयार होते. रंगीबिरंगी फुलं पाहून मन खुश झालं, पण या उन्हात ही फुलं किती वेळ ताजी राहतील कोण जाणे. त्याच्यानंतर थोडीफार खरेदी करून घरी आले. खरं सांगायचं तर एवढंच सामान आणतानाही इतकी दमले की कधी एकदा घरी जाऊन पंख्याखाली बसते असं झालं होतं. पण दिवसाचा शेवट मात्र खूप खास झाला. 1 जून म्हणजे अनेकांच्या नोंदीवरचा वाढदिवस आणि आमच्या घरात तर बऱ्याच जणांचे बड्डे होते. पण हा दिवस आणखी स्पेशल होता कारण माझ्या पप्पांचा 65वा वाढदिवस होता. बहिणीने आणि भावाने खूप सुंदर सरप्राईज प्लॅन केलं होतं. 65 दिव्याचे औक्षण केले, केक कटिंग झाला आणि सगळ्यांनी मिळून आनंदात पप्पांचा वाढदिवस साजरा केला. उन्हाने दिवस जरी थकवणारा असला तरी संध्याकाळच्या सुंदर क्षणांनी सगळा थकवा दूर झाला. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला नक्की सांगा कमेंटमध्ये.